अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो। बघा, आपल्या घरामध्ये आपण पूजा करत असताना पहिला दीप प्रज्वलन करतो किंवा एखाद्या कार्यक्रम असेल, कुठे पूजा असेल किंवा शांती वास्तुशांती असेल, कुठलाही कार्यक्रम असेल तर पहिल्यांदा आपण दीप प्रज्वलन करून आपण सुरुवात करत असतो। कारण दीप प्रज्वलन केल्यामुळे आपल्या आयुष्यातील अंधकार जाऊन आपल्या आयुष्यात प्रकाशमय उजेड निर्माण होत असतो आणि म्हणून आपण पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करतो। आणि हा दिवा आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये जर योग्य पद्धतीने लावला तर त्याचा आपल्याला फायदा होतो। समजा आपल्याला दिवा कसा लावायचा, कुठे लावायचा जर माहीत नसेल तर त्याचे परिणाम आपल्या घरावरती निश्चितच होतात। तर हा जो दिवा आपण दररोज देवापुढे लावत असतो पूजा केल्यानंतर किंवा पूजेच्या आधी, तर तो दिवा कुठल्या दिशेला आणि कशा पद्धतीने लावायला पाहिजे हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊ। कारण आपण काही करतो आपल्याला माहीत नसतं, काही गडबडीत आपण पूजा करतो, दिवा लावतो आणि आपल्या कामाला सुरुवात करतो। पण हे चुकीच्या दिव्या लावण्यामुळे आपल्या घरातलं वातावरण बिघडतं, आपल्या घरामध्ये दोष निर्माण होतात, आपल्या घरातलं पैसा संपत्ती हे निघून जाण्यास सुरुवात होते। तर हे आपल्या घरामध्ये होऊ नये, आपल्या घरात सुख शांती यावी, आपल्या घरात पैसा यावा, आपल्या घरातल्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून आपण देवाजवळ योग्य पद्धतीने दिवा लावला पाहिजे। तर बघा, आपण ज्या वेळेला दिवा लावतो हा दिवा दररोज देवासमोर आणि तुळशीसमोर सकाळी आणि संध्याकाळी लावलाच पाहिजे। दिवा काही करून तुम्ही देवासमोर लावायलाच पाहिजे आणि तुळशीजवळ हा दिवा जो आहे, तुळशीजवळ तुम्ही दिवा लावता तो गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा। कारण त्यामध्ये आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते, आपल्या इच्छा पूर्ण होण्याचं सामर्थ्य ह्या गाईच्या तुपामध्ये असतं आणि तो दिवा जर लावला तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती नक्कीच होते। तसंच आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपल्याला रोज एक तुपाच्या गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे सकाळी आणि संध्याकाळी। त्यामुळे आपल्या घरामधली निगेटिव्हिटी निघून जाते, आपल्या घरामध्ये वाईट शक्ती असेल निघून जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते। कारण गाईच्या तुपामध्ये माता लक्ष्मीला किंवा भगवान श्री हरी विष्णूंना खेचून घेण्याची ताकद असते। म्हणून आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा दररोज सकाळी संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये आणि तुळशीजवळ लावायचा आहे। तर बघा, आपण आपल्या देवघरामध्ये ज्या वेळेला पूजा करून पूजेची सुरुवात करतो त्यावेळेला पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करून मग पूजेला सुरुवात करायची। तर हा दिवा जो आहे हा आपण एक गाईचा आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा आणि एक तेलाचा लावायचा आहे। हे दिवे जे आहेत हे तुम्ही कुठले घ्या, निरंजन घ्या किंवा ते तोंड म्हणजे ज्या आरतीला तोंडा असतात 5, 3, 2 किंवा 1 तेही घेऊ शकता। हे दिवे जे आहेत हे तुम्ही कुठलेही घेऊ शकता आणि हे दिवे लावण्याची पद्धत जी आहे, शुद्ध गाईच्या तुपाचा जो दिवा आहे, आपण देवघरात देवपूजेला बसलेलो असतो, आपलं तोंड देवाकडे असतं, त्यावेळेला आपल्या उजव्या हाताला शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा आणि आपल्या डाव्या हाताला म्हणजे आपण देवाकडे तोंड करून बसलेलो आहे आणि आपल्या डाव्या हाताला तेलाचा दिवा लावायचा आहे। आणि ह्या दिव्याखाली तुम्ही न विसरता तांदळाचं आसन किंवा फुलांचं आसन द्यायचं आहे। मोकळा दिवा कधीही खाली ठेवायचा नाही। त्यामुळं आपला दिवा जो लावलेला आहे तो आपल्या देवांपर्यंत पोहोचतो। ह्या दिव्याची सुद्धा आपल्याला रोज दिवा लावल्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून अगरबत्ती ओवाळायची आहे। ह्या दोन्ही दिवे आपण अशा पद्धतीने लावायचे आणि तुळशीजवळ मात्र दररोज सकाळी एक दिवा आणि संध्याकाळी एक दिवे लावण्याच्या वेळेला न चुकता तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। त्यानंतर आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दररोज न चुकता तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावा, साधा तेलाचा दिवा लावा किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा। यामध्ये तुम्ही न चुकता चिमूटभर हळद
आणि 1 विलायची किंवा 1 लवंग टाकायची आहे। ह्या दिवा जो लावणार आहे तुम्ही, ह्या दिव्याचं तेल आणि जे तूप आहे हे वेगळं तुम्ही ठेवा। रोजच्या वापरातलं तेल किंवा रोजच्या वापरातलं तूप तुम्ही वापरू नका। हे तूप किंवा तेल जे आहे ते तुम्ही देवघरामध्ये वेगळं एका बॉटलमध्ये एका डब्यामध्ये काढून ठेवायचं आहे। अशा पद्धतीनं तुम्ही दररोज जर नियमानुसार दिवा लावला तर तुमच्या आयुष्यात सगळ्या अडचणी आहेत त्या सगळ्या निघून जातील। तुमच्या आयुष्यातला अंधकार निघून जाऊन तुमच्या आयुष्यात प्रकाश येईल। तुमचं आयुष्य सुखाचं समाधानाचं होईल। तुमच्या अडचणी निघून जातील। तुमच्या घरातले काय वाईट शक्ती, नकारात्मकता, शत्रू दोष आहे ते सगळे निघून जातील आणि तुमच्या घरामध्ये योग्य पद्धतीनं तुम्ही दिवा लावल्यामुळं तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान येईल, पैसा येईल। तुमचे मनोकामना सगळ्या पूर्ण होतील। शुद्ध गाईच्या तुपानं तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असेल तर ती निश्चित पूर्ण होते। त्यामुळे तुम्ही दररोज शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देवाजवळ आणि तुळशीजवळ न विसरता लावा। हा माझा छोटासा उपाय जो तुम्हाला सांगितला हा निश्चित तुम्ही करायला सुरू करा। माझा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र, मैत्रिणी, शेजारी, नातेवाईक, संबंधित यांना सगळ्यांना शेअर करा। त्यामुळे दिवा कसा लावायचा, देवघरामध्ये कोणाच्या चुका होत असतील तर त्या होणार नाहीत आणि त्यांनाही त्याचं निश्चित चांगलं फळ मिळेल। आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा। त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय, सेवा, तोडगे कळतील। आणि माझ्या व्हिडिओला जे कोणी नवीन बघत असेल व्हिडिओ त्यांनी निश्चित आणि नक्की सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।